तर मित्रांनो, ओंकारेश्वर मंदिरातील दर्शन झाल्यानंतर आता पाहणार आहोत आजूबाजूची मंदिरं. तेथे महाराजा होळकर यांनी स्थापन केलेली ही काही मंदिर आपल्याला पाहायला भेटते. त्यामध्ये पंचमुखी गणेश मंदिर की जे इथे 5 मुख असलेलं बाप्पाचं मंदिर आहे. शेजारी राम लक्ष्मण सीता यांचं मंदिर आहे. असे खूप सारे मंदिर आपल्याला पाहायला भेटेल. स्वतः अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा येथे काही मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. या मंदिरावरची आकर्षक नक्षी किती आखीव रेखीव काढलेली आहे. त्यानंतर आपण हे सर्व दर्शन झाल्यानंतर येथे भांग, प्रसिद्ध भांग मिळतो तोही. आणि मग शेवटी म्हटलं आपण पेट पूजा करून घ्यावी म्हणून सगळेजण जेवण केले. जेवण झाल्यानंतर ओंकारेश्वर मध्ये आल्यानंतर आपल्याला मनाला खूप शांती लाभते. त्याच्यासाठी ब्रिजवर येऊन संध्याकाळी बसायचं. आणि उद्या आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता उद्या आपल्याला नर्मदा मातेची परिक्रम, संगम, ओंकारेश्वर डॅम, शंकराचार्यांची मूर्ती अशी खूप सारी अजून ठिकाणी पाहिजे. त्यामुळे भेटू पुढील